यस सर. हवालदार सावंतना बोलवा. यस सर. सर हवालदार सावंत तयारीसाठी पंडित सहस्त्रबुद्धेकडे गेले आहेत. तुरुंगात काय सत्यनारायणाची पूजा बांधायची आहे? सर. अरे हो, आता आठवलं. मीच पाठवलं होतं हवालदार सावंतना. बरं एक सांग, तो कैदी नंबर 364 सर. कैदी नंबर 364 चिन्नू कुमार. दुपारचं जेवण दिलं त्याला? यस सर. पोटभर जेवला आहे सर तो. त्याने ढेकर सुद्धा दिली. रात्रीच्या जेवणात त्याला काय पाहिजे ते द्यायचं. यस सर. तो मागेल ते आणि मागेल तितकं. यस सर. बरं, आपणहून काय मागितलं त्यानं? अजून नाही सांगितलं. म्हणजे सर विचारायला पाहिजे. ठीक आहे, जातो. यस सर. सर सर बाहेर कोणी आलाय, आपल्याला भेटायचं म्हणतो. आज मी कोणालाच भेटू शकत नाही. मी तेच सांगितलं, आज जेलर कोणाला भेटणार नाही म्हणून. बरोबर. पण तो आत्ताच धरून बसलाय सर. उद्या ये म्हणावं त्याला. ते पण सांगून पाहिलं सर. तो म्हणतो उद्या येऊन काय उपयोग. म्हणजे काय त्याला आज फासावर लटकायचं आहे? सर हे कार्ड दिलाय सर त्याने. म्हणजे मी घ्यायला तयार नव्हतो, हातात कोंबलं. आदित्य देव? मिस्टर आदित्य देव? म्हणजे ते सुप्रसिद्ध कादंबरीकार, लेखक? तसा वाटतो खरा, म्हणजे इतर माणसापेक्षा जरा वेगळा वाटतो. अरे जा जा, आत घेऊन ये त्याला. यस सर. या साहेब या. या साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. ओ नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम मिस्टर आदित्य देव. थँक्यू सर, थँक्यू. खरं म्हणजे स्वागत करण्यासारखी ही जागाच नाही, कारण हा तुरुंग आहे आणि इथं येणारी माणसं आपल्या इच्छेनं कधी इथं येत नसतात. बरोबर. तरीही तुम्ही आलात. एक लेखक म्हणून तुमचं स्वागत करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. म्हणजे आपण मला ओळखता? म्हणजे आपणाला न ओळखणारी मूर्ख माणसं सुद्धा आहेत जगात. मला न ओळखणारी बरीच माणसं असतील, पण मी त्यांना मूर्ख म्हणणार नाही. जसं आदित्य देव, तुम्ही एक लेखक म्हणून जेवढे प्रसिद्ध आहात ना, त्याही पेक्षा माणूस म्हणून जास्त सुप्रसिद्ध आहात. हो, थँक्यू सर, थँक्यू. अहो प्रसिद्धी काय खून करून सुद्धा मिळवता येते, बरोबर? बरोबर. प्लीज प्लीज नो सर. मिस्टर चंद्रशेखर म्हणा. हवालदार, हवं तर जेलर चंद्रशेखर म्हणा. ओके, जेलर चंद्रशेखर. तर मिस्टर आदित्य देव, आपली नवीन कादंबरी केशरबाईची खोटी वाचली आम्ही. नुकताच म्हणे केंद्रीय अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला त्याला. बरोबर. आम्ही तर असं म्हणू की अकादमीनं ह्या कादंबरीला पुरस्कार देऊन आपली शान राखली. नाहीतर तुमची ती कामगाराच्या जीवनावर आधारित कादंबरी चक्रधारी, ती पण म्हणे अवॉर्डच्या लिस्ट मध्ये होती, बरोबर? हो,
त्या कादंबरीला जर अकादमीनं अवॉर्ड दिला असताना तर आम्ही असं म्हटलं असतं की अकादमीनं माणूस पाहून अवॉर्ड दिला, कादंबरी वाचून नाही. एनिवे, ती कादंबरी सुद्धा तुमची चांगली होती, पण कोठी जरा उजवी होती. बरोबर. कामगारांच्या जीवनावरील चक्रधारी डावी. केदार साहेब, आपण साहित्याचे चाहते आहात. नुसते चाहते नाही, तर सुजाण वाचक, समीक्षक सुद्धा म्हणताय. समीक्षक वगैरे काही नाही बुवा, मी फक्त एक चाहता आहे, वाचक आहे. म्हणजे जेलर असून सुद्धा साहित्याची आवड आहे, वाचन करतो. हल्ली लोकांचं वाचनच कमी झालंय. एक्झॅक्टली, माझं पण तसंच आहे. मी जसं काही ओबडदबड खात नाही ना, त्याचप्रमाणे माझ्या वाचनाचं आहे. आता तुमची ही लेटेस्ट कादंबरी केशरबाईची कोठी, किती सूक्ष्म निरीक्षण आहे हो. असं वाटतं की ही कादंबरी स्वतः केशरबाईनेच लिहिली आहे. इतका सगळा डिटेल, तपशील, हे सगळं कसं शक्य आहे मिस्टर देव? खरं म्हणजे ते आमच्या बिझनेस सिक्रेट सारखं आहे, पण तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. प्रथम मी त्या कोठीवाल्या केशरबाईला अशी दुरून पाहिली, नंतर अगदी जवळून संवाद साधला, आणि शेवटी मी स्वतः कोठीवाली केशरबाई झालो. हे म्हणजे त्या मूर्तिकारानं दिलेल्या उत्तरासारखं झालं बघा. पुन्हा एका मूर्तिकाराला विचारलं की एवढी सुंदर मूर्ती तू कशी काय बनवलीस, तर तो म्हणाला की मूर्ती दगडातच होती, मी फक्त मूर्ती नसलेला भाग छिन्नीनं उकडून टाकला, बस राहिली ती मूर्ती. लेखक महाशय, तुमच्या कथा कादंबऱ्या वाचताना जसा सत्याचा आणि सौंदर्याचा स्पर्श होतो ना, तसाच तो तुमच्याकडे बोलतानाही होतो. थँक्यू. हे जीवन म्हणजे फार सुंदर आहे हो, आहे हो. आणि हे तुमच्यासारख्या माणसांनी सुंदर बनवलंय. पण काही दुष्ट अविचारी लोक या सुंदर जीवनाला बर्बाद करू पाहतायत. हरामखोर, नालायक, अशा माणसाला फासावरच लटकवलं पाहिजे, तेच योग्य आहे त्यांच्यासाठी. जेलर चंद्रशेखर, कैदी नंबर 364 चिन्नू कुमार. उद्या पहाटे 5 वाजता त्याला फाशी द्यायची. वाचलंय मी सगळं, म्हणजे आजच्या पेपरातली ही फाशीची बातमी आणि त्या आधीचं सगळंच. न वाचलं तरच नवल. आपण लेखक आहात, या समाजाचे जागृत घटक, तुम्ही अवेअर असलंच पाहिजे. बरोबर. बाय द वे, मिस्टर आदित्य देव, तुम्ही तुमच्या कामाविषयी नाही सांगितलं. म्हणजे तुरुंगात आज कडेकोट बंदोबस्त आहे. नॉर्मली मी कुणालाही भेटत नसतो, तरीही तुम्ही आलात. फोन करून जर आला असता तर नाहीच म्हणून सांगितलं असतं. नाही, मला त्याची कल्पना आहे, म्हणजे त्याबद्दल मी आपला फार फार आभारी असेल. बोला. मी कैदी नंबर 364 चिन्नू कुमार याच्या संदर्भात बोलायला आलोय. म्हणजे हा चिन्नू कुमार तुमचा कोणी लागतो का? नाही नाही नाही, कोणी नाही. थँक गॉड. खरं म्हणजे अशा माणसानं कोणी नातलगच असू नये. आणि असलाच ना तर कोणीही नातं सांगणार नाही. एक्झॅक्टली. तुम्हाला सांगतो, 1 महिन्यापूर्वी ह्याला भेटायला कोणी यायचे. अच्छा. तर फाशीची शिक्षा फरमावल्यानंतर कुणीच नाही. अरे, जणू काही हा आभाळातूनच टपकलाय. तुम्हाला सांगतो, फार भयंकर आणि क्रूर माणूस आहे हा. 5 खून पचवले झाल्यानं 6व्या खुनाच्या वेळेला रंगे हात पकडला गेला. बाईच्या अंगावरचे दागिने ओढमाडले, तिच्या पोटात सुळाणू बसला. बाई 5 महिन्याची गरोदर होती. कोर्टानं दिलेला निकाल वाचा. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमाला या जगातून नाहीसं करण्यासाठी लवकरात लवकर फाशीच्या तख्तावर चढवावं. वाचा.
मला त्याला भेटायचं. काय खरंय जेलर साहेब, मला चिन्नू कुमारला भेटायचं, नुसतं भेटायचं. म्हणजे उद्या पहाटे त्याला फाशी होणार आहे, त्याची त्यालाही जाणीव आहे. अशा वेळी नेमकं त्याला काय वाटतं, आपण केलेल्या कर्माचा त्याला पश्चाताप होतो का, हे सगळं मला त्याच्याकडून जाणून घ्यायचंय. आणि जमलंच तर उद्या फाशी होईपर्यंत त्या सानिध्यात मला राहायचंय. म्हणजे तो मरणाच्या शेजारी असेल आणि त्याच्या संगतीत मी. माहिती की माझा हा प्रस्ताव मान्य करून घेणं जिकिरीचं आहे, धोक्याचं आहे. तरी सुद्धा आपण या कामी मला मदत करा अशी अंधुकशी आशाही आहे. मिस्टर आदित्य देव, एक लेखक म्हणून मला तुमच्या या धाडसाचं कौतुक वाटतं. पण तुमच्यासारख्या माणसानं असा प्रस्ताव मांडणं आणि अशी अपेक्षा करणं म्हणजे बेशिस्त म्हणत नाही तर बेकायदेशीर सुद्धा आहे असं म्हणेन मी. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. मिस्टर देव, मला तुमच्या कादंबऱ्या आवडतात, पण हा तुरुंग आहे, मी इकडचा जेलर आहे. त्या तुरुंगाची मी कादंबरी नाही होऊ देऊ शकत. नाही, काहीतरी गैरसमज होतोय साहेब, काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे माझी साहित्यिक महत्ता दाखवून मी तुम्हाला तोंडघशी पाडू असं कृपा करून समजू नका. मिस्टर देव, मी कोणालाही बदणारा माणूस नाहीये. तुमची कर्तव्य दक्षता, शिस्त मला माहिती आहे. आणि म्हणूनच जज साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्यासारख्या तुरुंग अधिकाऱ्यांनीच कैद्याची भविष्य बदलून टाकलेली आहे. एकेकाचे खुनी, दरोडेखोर, चोर, लुटेरे तुरुंगातून शिक्षा बघून बाहेर आल्यावर अगदी सरळ सुतासारखे जीवन जगू लागलेले आहे. तुमच्यासारख्या जेलरनी त्याने जेलमध्ये दिलेल्या चांगल्या वागणुकीमुळेच हे शक्य झाले की नाही. मिस्टर आदित्य देव, तुमच्या ह्या स्तुतीस्तुमनाने उधळून जाणारा माणूस मी नाहीये. अरे हो, पण तुम्ही सांगतायत त्या कल्पनेतल्या पण गोष्टी नाहीयेत हे तेवढंच खरं आहे. हा, पण मला एक समजत नाहीये, तुम्ही चिन्नू कुमारला भेटून त्याच्यात असा काय कायापालट घडवून आणणार आहात. कोर्टानं त्याला फाशीची शिक्षा फरमावली आहे, राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्थ फेटाळून लावलाय. मग का म्हणून ही व्यर्थ धडपड. सांगतो, पण तत्पूर्वी मी मला भाग्यवान समजतो, कारण माझ्या समोरचा जेलर हा साहित्याचा चाहता निघाला. नाही तर तुरुंगातील भिंतीवर डोकं आदळणाऱ्या असहाय्य कैद्यासारखी माझी स्थिती झाली असती. जेलर साहेब, तुम्ही माझी केशरबाईची कोठी ही कादंबरी वाचली. त्या कादंबरीला अतिशय मानाचा, प्रतिष्ठेचा असा केंद्रीय अकादमीचा पुरस्कार लाभून माझा सन्मान झाला, सत्कार झाला. पण त्याही पेक्षा मोठा पुरस्कार मला त्याच कादंबरीसाठी त्याआधी मिळाला होता. एके दिवशी एक बाई माझ्या समोर आली आणि मला म्हणाली, मी तुमची केशरबाई आहे. तुमची केशरबाईची कोठी ही कादंबरी मी एका कोठीवर वाचली आणि कोठीवरून पळून आले. तुमची कादंबरी वाचलेली कुठलीही बाई कोठीवर राहणार नाही किंवा कोठीवरची बाई कधीही होणार नाही. मिस्टर आदित्य देव, तुमच्या कादंबरीत ते सामर्थ्य आहे, नक्कीच आहे. आय स्वेअर. त्या कादंबरीच्या दरम्यान मी बऱ्याच कोठीवाल्या बाईंना भेटलो, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. समाजातील इतर लोक या कोठीवाल्या बाईंना तुच्छ मानतात, पण माझ्यासारखा लेखक तसं नाही मानत. चोर, दरोडेखोर, खुनी, लुटेरे या सगळ्यांना तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो, कारण माणूस हा लेखकाचा कच्चा माल आहे, रॉ मटेरियल आहे. टेलर साहेब, चिन्नू कुमार तुमच्या दृष्टीने खुनी आहे, समाजाच्या कायद्याच्या दृष्टीने तो खुनी आहे, पण माझ्या दृष्टीने तो एक माणूस आहे, माझा रॉ मटेरियल आहे. मला त्याला समजून घ्यायचं आणि जमलंच तर त्याच्यावर काहीतरी लिहायचं, एखादी कादंबरी जी वाचल्यावर
कुणीतरी गुन्हेगार कधीतरी म्हणेल, मिस्टर आदित्य देव, तुमची कैद्याच्या जीवनावरील कादंबरी मी वाचली, आता मी कधी खून करणार नाही, मी कधी चिन्नकुमार होणार नाही. ग्रेट ग्रेट मिस्टर आदित्य देव, तुम्ही जिंकलात. तुमच्या मनासारखं होईल. हा? हो, म्हणजे बघा, कायद्याचं बंधन असून सुद्धा मी तुमच्यासाठी रिस्क घ्यायला तयार आहे, कारण माझा तुमच्यावर आणि तुमच्या प्रतिभेवर पूर्ण विश्वास आहे. थँक्यू मिस्टर आदित्य देव, तुमच्या ह्या तुरुंग भेटीतून जे काही निर्माण होईल ना, ते तुम्हाला तुमच्या पुढच्या आंतरराष्ट्रीय अवॉर्डकडे नेणार असेल, आमच्यासारख्या वाचकांना अमाप आनंद देणार असेल, गुन्हेगाराला मार्गदर्शक ठरणार असेल. आय एम प्राऊड ऑफ यू मिस्टर आदित्य देव, आय एम प्राऊड ऑफ यू. तुम्ही चिन्नकुमारला भेटू शकता. येस, त्याच्याशी संवादही साधू शकता. खरंच जेलर साहेब? येस, पण एक, तुम्हाला फाशीच्या तख्तापर्यंत नाही जाता येणार. नाही, मला मान्य आहे, मला मान्य आहे. ह्या बॅगेत काय आहे? बॅगेत टेप रिकॉर्डर, पेन, पेन्सिल, नोटबुक, बस एवढं. सॉरी, हे सगळं तुम्हाला आतमध्ये नेता नाही येणार. ओके ओके. तुमचा घड्याळ, चष्मा सगळं काढून आतमध्ये ठेवा. हवालदार, येस सर. कोठडीचा दरवाजा पण उघडून घ्या. येस सर. चला, मी तुम्हाला कोठडीपर्यंत नेतो. थोड्याच वेळात हवालदार सावंत येईल, तो थांबेल तुमच्यासोबत. मी तशी व्यवस्था करेन. थँक्यू. ओके, चला. साहेब, साहेब मला वाचवा साहेब, मला फाशी देऊ नका. खरं सांगतो, मी वाईट वागणार नाही. मला फासावर लटकू नका. ते आता माझ्या हातात नाहीये. तुला दुपारचं जेवण मिळालं? हो साहेब. रात्रीच्या जेवणात काय पाहिजे? साहेब मला मारू नका साहेब. चिकन चालेल? साहेब मला फाशी देऊ नका. बिर्याणी पण मिळेल. साहेब, साहेब माझ्यावर दया करा. आईस्क्रीम सुद्धा देऊ. मला जीवनदान द्या. ते मी देऊ शकत नाही. तुला जर काही सांगायचं असेल तर यांना सांग. मिस्टर आदित्य देव, तुम्ही बसा, बोला. मी आलो लगेच. साहेब, साहेब, साहेब मला वाचवा. मला फासावर लटकू नका. साहेब, साहेब, साहेब. खरंच साहेब, मला मरायचं नाही. हीच माझी शेवटची इच्छा. लोकांना मारून पाडलेले घरात माझा जीव मला प्रिय आहे, अतिशय प्रिय. मला माझ्या केल्या कर्माचा पश्चाताप होतोय. मारून पाडलेले मुर्दे जिवंत होऊन माझ्या समोर नाचतायत असं मला वाटतं. हा, तो पहा, ही पाडलेला पहिला मूर्त. कल्ल्यावर बसलेल्या हिरा शेखची मान मागून पिरगळली आणि गल्ल्यावरचा सोन्याचा काटोडा घेऊन धूम ठोकली. रात्री फ्लॅट मध्ये शिरून बिछाण्यावर झोपलेल्या वैठा जोडप्याला जागच्या जागीच गाडत केलं आणि तिथले दागिने घेऊन पसार झालो. त्या सुंदरा बेस्तीचा खून पण मीच केला. तिच्या गळ्यातली ती सोन्याची साखळी मिळवण्यासाठी विठ्ठल नाव्याचा वस्त्रा त्याच्याच मानेवरून फिरवला आणि त्याला लुबाडलं. खरं सांगतो साहेब,
तो शेवटचा खून मात्र माझ्या हातून चुकून घडला. ती बाई 5 महिन्याची गरोदर होती. मला माहित असतं तर मी तिच्या पोटात सुद्धा बसला नसता. बाईच्या हातावर काहीतरी मारून तिला बेचुत्त केलं असतं. साला मारताना काय यातना होता याची मला अजिबात कल्पना नव्हती. तर मी इतके खून केले नसते, नुसती चोरी केली असती. कारण पैसा ही माझी खरी गरज होती, खून करणं ही माझी गरज नव्हती. मरण म्हणजे काय याची जाणीव मला आत्ता होते, मला फाशीची शिक्षा झाल्यानंतर. खरंच आहे, माझा आता पुनर्जन्म झालाय. पूर्वीसारखा खुनी राहिलो ना. पूर्वी मी बेपिकी होतो माझ्या जगण्याच्या बाबतीत सुद्धा, पण आता नाही. आता मला माझ्या मुलाची आठवण येते, बायकोची आठवण येते. मला परत त्यांच्यात जायचंय, साध्या माणसासारखं जगायचंय. खरं सांगतोच आहे, मी चांगला वागेन, दुसऱ्याच्या सुखाचा हेवा करून दुःखी कशी होणार नाही. माझ्यावर अन्याय जरी झाला तरी तो मुखटपणे सहन करीन. पण मला फासावर लटकू नका. मला मरायचं नाही साहेब, मला मरायचं नाहीये. कैदी नंबर 364. साहेब मला वाचवा. साहेब मला फासावर लटकू नका. साहेब मला वाचवा. साहेब मला वाचवा. साहेब साहेब मला वाचवा. मला त्याच्याशी बोलायचं. साहेब मला वाचवा. साहेब त्याच्याशी बोलायचं. साहेब मला वाचवा. साहेब मला पोलीस जनरल साहेब. जनरल साहेब. पोलीस जनरल साहेब. काय झालंय? ओरडतो कशाला? त्याचं काय हवालदार साहेब? हवालदार सावंत. हा हवालदार सावंत. हा, जेलर चंद्रशेखर मला म्हणाले होते की हवालदार सावंत इतक्यात येईल आणि तो तुमच्या बरोबर थांबेल म्हणून. बरं झाला तुम्ही आलात. अरे आलात म्हणजे काय? मी ड्युटीवर आहे. हो मला कल्पना आहे. हवालदार साहेब. काय? हो दरवाजा उघडा ना. दरवाजा उघडा? अजून बराच वेळ आहे. नाही तुमची काहीतरी गफलत झाली. म्हणजे मी कैदी नाहीये. तू कैदी नाही? नाही. मग काय मी कैदी आहे? तसं नाही, मी कैदी नाहीये. म्हणजे कैदी नंबर 364 चिन्नू कुमार मी नाही. अच्छा, म्हणजे तू कैदी नाहीये, तू खुनी नाहीयेस. खरंच नाहीये. मग काय? 6 खून केले ते मी आणि फाशीची शिक्षा का मला झाली आहे? तसं नाही साहेब, म्हणजे मी चिन्नू कुमार नाहीये. तो आताच गेला. 2 पोलीस येऊन त्याला घेऊन गेले. मी आदित्य देव, लेखक, जेलर चंद्रशेखरांचा मित्र. त्यांनीच मला या कोठडीत आणलं. म्हणजे लेखक म्हणून ते मला ओळखतात. मोठा किती? 5. हे किती? 10. म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर आहे. कारण शेवटच्या क्षणी असं होतं खरं, पण तसं काहीच नाही. पूर्ण शुद्धीवर आहेस. हो हवालदार सावंत, तुम्ही पूर्ण शुद्धीवर आहे. कैदी नंबर 364. थापा मारणं सोपं असतं, पण ते पचवणं कठीण असतं, बरोबर? हवालदार साहेब, मी खून केलेलं नाहीये. मी खुनी नाहीये. अरे तू खुनी नाहीस हे तुला कोर्टात सिद्ध करता नाही आलं.
नाही, आता मला सांगून काय उपयोग? हवालदार सावंत माझं पुरतं ऐकून तरी घ्या. अरे आता आणि काय ऐकून घेणार कपाळ? हे बघ, तू शेवटची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. थोडी कळसोस. शेवटची इच्छा? शेवटची इच्छा पूर्ण करायला मी का फासावर चाललोय? नाही राजा, तू फासावर नाही जा. माझा बाप जातोय फासावर. हो, थट्टा कसली करताय? दरवाजा उघडा ना. दरवाजा उघडा? तू मला फरमावतोस? हवालदार सावंतला फरमावतोस? कधी नंबर 364 हरामखोर. तुम्ही शिव्या सुद्धा द्यायला लागला. शिव्या कसल्या? फाशी देतोय, फाशी. हे बघा, मला तुमच्याशी भांडायचं नाहीये. उपकार करून जेलर चंद्रशेखरना बोलवा. हवालदारला फरमावतोस, जेलर साहेबांना बोलवायला सांगतोस. अरे जेलर म्हणजे कोण वाटलं तुला? तुझा मित्र? बोलवा तरी. शट अप. काय बोलायचं आहे ते माझ्याशी बोल. मी एक फाशी गेटचा इन्चार्ज आहे. तुझ्यावर देखरेख ठेवणं आणि पहाटे 5 वाजता सुखरूपपणे तुला फाशी देणं हे माझं कर्तव्य आहे. हवालदार सावंत, काय? मला एक सांगा, काय? जेलर साहेब कुठे आहेत? ते घरी गेले. घरी? हो. मला तर म्हणाले होते लगेच जाऊन येतो म्हणून. आता इकडं कधी येणार? उद्या. उद्या? उद्या पहाटे 5 नंतर. 5 नंतर? पण 5 नंतर फाशी आहे ना? अरे वा, आता कसा जाग्यावर आलास? फाशीच्या वेळी जेलर हजर यायला नको? अरे तुला तर बरंच माहित आहे. तरी फाशी जाण्याची कधी पहिलीच वेळ ना. पण जेलर साहेबांच्या गैरहजेरीत फाशी कशी दिली जाऊ शकते? दिली जाऊ शकत नाही. बरोबर आहे, कारण फाशीच्या वेळी जेलर, जेल सुपरिटेंडंट, मॅजिस्ट्रेट, सिव्हिल सर्जन हे सगळे लोक आल्यानंतरच फाशी एक्झिक्यूट होत असते. पण इथं ना थोडं वेगळं घडतं. बघ, तुला म्हणून सांगतो, एरवी कुणाला सांगितलं नसतं. कारण तुला सांगितलं म्हणजे धोक्याचं नाही ना. कारण थोड्याच्या तू फासावर जाणार आहेस. त्याचं काय ना, आमचे जेलर साहेब आहेत ना, ते थोडेसे हळवेपणे कथा कादंबऱ्या वाचतात. त्याचा परिणाम त्यामुळे बरेचसे भाबडे, भाऊ, संवेदनशील इत्यादी इत्यादी आहेत. त्यामुळे फाशी जाणाऱ्या माणसाची स्थिती त्यांना पावत नाही. एरवी एकदम कर्तव्यदक्ष, पण तेवढा क्षण ते कळतात. आणि एकदा फाशी झाली की नंतर जे काही फॉर्मॅलिटी असतात ना त्याच्यामध्ये ते भाग घेतात. आणि फाशीचा फटका उडण्याचं काम मी करतो. कैदी नंबर 364 जेवण. जे जेवण. हे काय? चिकन बिर्याणी आणि आईस्क्रीम सुद्धा. कुणासाठी? तुझ्यासाठी. हेच जेवण सांगितलं होतंस ना? मी जेवण सांगितलं नव्हतं, ते तुमच्या चिन्नकुमारनं सांगितलं होतं. हो, मी आदित्य देव. तुझ्या एका गोष्टीचं ना मला कौतुक वाटतं. खोटं बोलायचं पण त्या खोट्यापणाला एकदम चिकटून राहायचं. मगाशी पण तेच खोटं नाव सांगितलं आणि आता पण तेच, आदित्य देव. हो, मी खरंच आदित्य देव आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर मी माझं कार्ड दाखवतो. कार्ड दाखव ना. कार्ड दाखव. नाही, त्याचं काय, मगाशी जेलर साहेबांनी माझं ते कार्ड. आणखी कोणाला फसवता येईल पण हवालदार सावंतला नाही. कार्ड दाखवतो म्हणे. कार्ड? अरे स्वतःच्या नावाची कार्ड दाखवून तू खून पाडलेस चिन्नकुमार. हो, मी चिन्नकुमार नाहीये. मी चिन्नकुमार नाहीये. ते आदित्य देव आहे. आदित्य देव. मगाशी मला आत घेतलं म्हणजे याच्याकडेच मी माझं ओळख कार्ड दिलं. परत कार्ड. हा मला ओळखतो. यानंच ना माझी जेलर साहेबाकडे भेट घडवून आणली. खरं सांगतोस? अगदी शपथेवर खरं सांगतो साहेब. तुम्ही त्यालाच विचारा ना. सत्यवान? यस सर. जेलर साहेब ऑफिस मध्ये होते तेव्हा तू ड्युटीवर होतास? यस सर, मीच होतो. जेलर साहेब ड्युटीवर होते तेव्हा इथे कोणी आलं होतं का? नाही सर. अरे मी आलो होतो ना. बघ सत्यवान, आठवून बघ. मी कोणी देव वगैरे आडनावाचं कोणी आलं होतं का? देव किंवा दैत्य यापैकी कोणी झालं नव्हतं सर. अरे नाही, त्याने एखादं कार्ड वगैरे दिलं होतं का?
ज्याच्यावर देव किंवा दैत्याचं लिहिलेलं? नाही सर, असं कोणी आलं नव्हतं. त्याने कार्ड पण दिलं नव्हतं आणि त्यावर देव किंवा दैत्य असंही छापलं नव्हतं. गुड, खरं बोलतोस ना? यस सर. सर, हे नावाचं सत्यावन आहे. उद्या फासावर तरी लटकवलं तरी खोटं बोलणार नाही. हे कुठं हवालदार साहेब? शडप! काही नंबर 64 चिंदू कुमार, अरे शेवटच्या क्षणी तुम्ही असं लबाडपणा करू नकोस. मुखाने पोटभर खाऊन घे, पुढची कामं आहेत. शाबास. आता मुखाट्याने पोटभर खाऊन घे. थोडा शाण्यासारखा व्हा. पहाटे लवकर उठावं लागेल. नावी येईल दाढी करायला. पाहिजे तर मालिश पण करून दे. अंगाला लावायला सुगंधी तेल मिळेल. मागितल्यावर उठणे सुद्धा. आंघोळ करायला गरम पाणी आणि सिनी तारखा लावतात असला साबण मिळेल. सर, हा, पंडित सहस्त्रबुद्धे आले आहेत. हा, ते बघ, पंडित सहस्त्रबुद्धे पण आलेले. चल राजा, पटकन खाऊन घे. बिर्याणी गरम खाण्यात मजा असते आणि आईस्क्रीम थंड खाण्यात. मला जेवायचं नाहीये. मला जेवायचं नाही. मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये. मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. खूप हट्टी आहेस. बरं, आपण असं करूया का, पंडितजी पण आलेले आहेत. पहाटेचं काम आपण आताच सुरू करूया. तितकंच पुण्य आणि अस्थिर मनाला शांती लाभेल. बरोबर? सत्यवान, यस सर. पंडितजीला बोलाव. यस सर. या गुरुजी या. या हा या या गुरुजी. या. मस्त. नमस्कार नमस्कार. एक मिनिट. हा या गुरुजी. हा इथे का? हो हो, सुरू करा. श्री गणेशाय नमः. नमो भगवते वासुदेवाय. श्री गुरुभ्यो नमः. कृष्णाय वासुदेवाय. हरये परमात्मने. प्रणत क्लेशनाशाय. बंद करा. नमो नमः. बंद करा तमाशा. गोविंदाय नमः. मला मोक्ष प्राप्ती नको आहे. मला मुक्ती हवी आहे. या कोठडीतून मुक्ती. मी निरपराध आहे. मी गुन्हेगार नाहीये आणि खुनी तर मुळीच नाहीये. असं कोणता गुन्हा केला होता मी म्हणून माझ्या वाट्याला ही शिक्षा आली? गुन्हा एकच केलाय मी, आणि तो म्हणजे समोरच्या माणसावर विश्वास टाकला. जबाबदार म्हणवणारी माणसं किती बेजबाबदारपणे वागतात याचा प्रत्यय आलाय मला. आमच्या कथा कादंबऱ्यात घडणार नाही अशा गोष्टी तर प्रत्यक्षात घडतात. पण मी सोडणार नाही. एक साथ सगळ्यांची अब्रू मी वेशणीवर टांगणार आहे. फक्त माझी इथून एकदा सुटका झाली पाहिजे. तुरुंग सांभाळतायत मेले, तुरुंग सांभाळतायत. अरे किती गलथान कारभार आहे. वाटलं होतं बाहेर सगळा गलथानपणा चाललाय, इथं तर गलथानपणाचा कळच आहे. अपराधी कोणाने, शिक्षा कोणाला? एखाद्या बोकडाला बळी देण्यासाठी कसाही खाण्यात न्यावं इतक्या सहजतेने तुम्ही माणसाला फाशी देताय. अरे विचारपूस नाही, चौकशी नाही, चेकिंग नाही. अरे जेल खाना आहे की खाटी खाना आहे? कसाई आहे सगळे, कसाई. आता मलाच माझाच संशय यायला लागलेला आहे. मी चिंदू कुमार आहे का? कैदी नंबर 364. मी खुनी, 6 खून केलेला खुनी. पहिला खून हिरा शेठ, दुसरा आणि तिसरा मेहता जोडप्याला, चौथा सुंदरा वैश्याचा, 5वा विठ्ठल धाव्याचा आणि 6वा, खरं सांगतो साहेब, शेवटचा खून चुकून झाला. म्हणजे ती बाई 5 महिन्याची गरोदर होती हे जर मला आधी कळलं असतं ना तर मी तिचा खून केलाच नसता. नुसतं तिला बेशुद्ध पाडून मी तिचे दागिने पळवले असते. कारण खून करणे माझी गरज नव्हती, पैसा मिळवणे ही माझी गरज होती. आता मला माझ्या कर्माचा पश्चाताप होतोय.
मला मला प्रायश्चित्त हवंय. कोर्टानं फरमावलेलं तेच ते प्रायश्चित्त. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या नराधमाला या जगातून नाहीस करण्यासाठी लवकरात लवकर फासावर चढवा. जेलर साहेब, हवालदार सावंत, या कुमाराला कैदी दंपतीच्या 64ला फासावर चढवा. मिस्टर आदित्य देव, कसा वाटला मरणाचा अनुभव? हवालदार सावंत, पंडितजींना बाहेर घ्या. पंडितजी, तुम्ही तिथं जाऊन तुमच्या कामाला आरंभ करा. मिस्टर आदित्य देव, तुम्ही कादंबरी लिहिता, आम्ही नाटक केलं. मिस्टर देव, नाटकात खोट्या तलवारीने लढताना सुद्धा मागं पुढे लागण्याची शक्यता असते. जेलर साहेबांनी सांगितलं तसं आम्ही केलं. काही चुकलं असेल तर माफ करा. देवसाहेब, या गरीबाला पण माफ करा. साहेबांची तशी आज्ञा होती म्हणून हा सत्यवान खोटं बोलला. मिस्टर आदित्य देव, एक तुमचा रसिक चाहता म्हणून, तुमचा एक वाचक म्हणून मला तुमच्या लेखनाची प्रक्रिया समजून घ्यायची होती. त्यात तुम्ही तुमच्या केशरबाईची कोठी या कादंबरीविषयी सांगितलं, ते ऐकून मी जास्तच प्रभावित झालो. तुम्ही म्हणालात की तुम्ही स्वतः एकदा केशरबाई झालात. तुमची कादंबरी वाचून एक पोरगी कोठीवरून पळून गेली. मिस्टर देव, तुम्ही इथं आलात आणि कैद्यांचे अनुभव समजून घेण्याची इच्छा प्रकट केली आणि त्याच वेळी मी ठरवलं की तुम्हाला एक संधी द्यायची, फाशीचा कैदी होण्याची संधी द्यायची. मिस्टर देव, त्यानंतर तुमच्या हातून जे काही लिहून होईल ना, ते आम्हाला अमाप आनंद तर देणारच, पण गुन्हेगाराला सुद्धा सुधारण्यासाठी प्रेरणा देणार. मिस्टर देव, हा खाटीकखाना नाहीये आणि नाटक कंपनी पण नाहीये. हा जेलखाना आहे, जेलखाना, तुरुंग. खरंय जेलर साहेब. जेलर चंद्रशेखर. जेलर चंद्रशेखर, मला माफ करा. एका अटीवर तुम्हाला माफ करू. कोणती अट? मिस्टर आदित्य देव, या संपूर्ण अनुभवावर तुम्हाला एक कादंबरी लिहावी लागेल. अवश्य. एका चिन्ह कुमाराचा अनुभव घेतलाय, अशा बऱ्याच चिन्ह कुमारांना भेटायचे. बाय द वे, जेलर चंद्रशेखर, त्या कैद्याचं काय झालं? कैदी नंबर 364. चिन्नू कुमार, त्याला ठरल्याप्रमाणे पहाटे 5 वाजता फाशी होईल. जेल सुपरिटेंडंट आपल्या केबिन मध्ये आहे. थोड्याच वेळात डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि सिव्हिल सर्जन पण येईल. मिस्टर आदित्य देव, आता तुम्हाला इथं थांबता नाही येणार. सत्यवान, सर. त्यांचं सामान त्याला परत कर. यस सर. हवालदार सावंत, येस सर. जेलमध्ये कडेकोट बंदोबस्त आहे. येस सर. मिस्टर आदित्य देवांना मेन गेट पर्यंत सोडून या. येस सर. चल. चल. जेलर चंद्रशेखर,